नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही म्हणत असाल निकिताचे ब्लॉग का बरं येत नाही, तर शिवची तब्येत खूप खराब होती. 5-6 दिवसापासून म्हणे आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतो आणि तिच्यासाठी ना तर 2-3 हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि तिचा काही कप मोकळाच होत नाही. तिला खूप सर्दी, ताप आणि कफ झालेला आहे बघा. त्याच्यामुळे काही व्हिडिओ आपला काढणं झाला नाही. आणि कालच आम्ही ना माझ्या माहेरून आलो, तिकडे पण हिला घेऊन गेलो होतो, पण तिकडे पण तिला काहीच फरक पडला नाही. त्याच्यामुळे ना तर आम्ही आज जातो आहे बघा शिवकन्याताईच्या घरी. त्यांच्या तिकडे ना कपचं औषध भेटतं, कप मोकळा करून देते बघा. तर चला समोर व्हिडिओ बघत राहा. आणि इकडे तुम्हाला दिसतच असेल की शिवचा चेहरा बघा किती बारीक झालेला आहे बघा. आणि खरंच त्याची खूप तब्येत खराब होती, त्यामुळे ना तर ब्लॉग टाकताना आले. आता आमचं आवरलेलं आहे बघा. शिवचे पप्पा आहे ना केंद्रात गेले होते. आज आम्ही सकाळपासून उठलेलो होतो, कारण की आम्हाला लवकर निघायचं होतं, ऊन खूप होतं ना, त्यामुळे. तुम्ही समोर व्हिडिओ बघत राहा. आणि ताईने फोन केला होता की शिवला इकडे घेऊन या, कारण तिकडे ना कपचं औषध भेटतं आणि लवकर कप मोकळा होतं. तर चला आता तुम्हाला ताई तिथे गेल्यावर दाखवतो, तर समोर व्हिडिओ बघत राहा. इकडे बघा शिवचे पप्पा गाडी पुसत होते, तर किती लक्ष देऊन बघती त्यांना. आलो बघा आम्ही ताईच्या घरी. येऊन खूप वेळ झाला, जेवण वगैरे झाले, गप्पा वगैरे मारल्या आणि म्हणलं चला आता तुम्हाला ताईचं एकदा नवीन घर दाखव. पहिले ताईला दाखवते. नमस्कार सगळ्यांना. समू हाय करा. मी चालले हाय. मला. आज आम्ही समोरला त्यांना घ्यायला येले. तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर सगळ्यांना माहिती आहे शिवांशीची तब्येत खूप खराब होती. तिला दवाखान्यात दाखवलं होतं ना दाखवल्या भरपूर ऑर्डर करतीये. तर आज आम्ही तिला कोणाकडे नेणार आहे तर दाखवतो समोर व्हिडिओमध्ये. आम्हाला जायचे कोणतं गाव आहे ते? गेवराई. सेमी गेवराई तिथे एक आई आहे, ते औषध देता. आम्ही समूला गेलो होतो तिथं आणि समूह पूर्णपणे बरी झाली. हां लगेच दाखवा आपण शिवायची बघा किती मोठी होतात तिथं. तर आता निघणार आहे आम्ही. तर तुमचं घर दाखवा आता. आमचा हा हॉल आहे बघा ताई. पूर्ण हॉलमध्ये असं ड्रेसिंगचं सामान, लाईट लावले आहे. असं हॉल आहे बघा ताई आमचा. त्या साईडला कपाट केलेले. इकडे आमचा भारती बैठक सोफा आहे. म्हणजे भारती बैठक सोफा म्हणते त्याला. याला का हा नाव आहे त्याचं? त्याचं नाव आहे भारती बैठक. म्हणजे असे खाली राहते, ड्रॉप ते राहते ना त्याला हँगे. बसायचं. हा त्याच्यावर आता गद्दे वगैरे येणार आहे. आणि इकडे छानसा आपला देवघर. देवघरला मस्त काचा वगैरे येणार आहे. आता मध्ये पाय तर असं दिसतंय बघा आता सध्या. इकडे आहे आपलं टीव्ही पॅनल आणि काच लावणे बघा. छान केलं बरं, मला जास्त आवडलेलं आहे. आता याच्यामध्ये ज्या काचा ठेवलेल्या आहेत ह्या, तर याच्यामध्ये लागणार आहे. आणि याच्या बाहेरून पण एक गेटवानी काच राहणार आहे परत त्याला. पण काच आहे. तर चला काचेचं ना डोर. हा डोर. आता चला. हे आपलं पार्सलचं सामान येतं. तर आज मी जाणार आहे गावाला. अजून काही पार्सलची याची तयारी झाली नाही. लिहिन दम्मादम्माने पार्सल आहे. ताईला आम्ही आमच्या सोबतच घेऊन जाणार आहे संभाजीनगरला. कशासाठी ते पण पुढच्या वेळ समोर दाखवू. हा समोर. तर या किचन मध्ये किचनची लाईट चालू करा. तर इकडे बघा ताई याच्यामध्ये काचाची बाउल वगैरे ठेवायला. आणि त्या साईडला ते काच नव्हते ब्लॅक कलरचे, ते याला लागणार आहे. याला इथे याच्यामध्ये येणार आहे ते काहीतरी कप्पे वगैरे बनवणार आहे ते. आणि इथं मध्ये चिमणी येणार आहे. पलीकडच्या साईडला परत बाउल वगैरे ठेवायला येणार. आणि इथं आरो. इकडे आरू, पाण्याचा आरू. आणि एका साईडला काचाचे ग्लास ह्याच्यामध्येच. आणि इकडे बघा असे ट्रायला बनवलेले छान. हे बघा मस्त. निकिताला बोलवणार आहे बघा मी सामान लावायला. हा ते आमची तर कॅपॅसिटी नाही एवढं सामान इकडे आणून लावायची. छान केलं कॉम्बिनेशन. ब्लॅक आणि आहे ना ते इकडं डब्बे ठेवण्याकरता. आणि इकडे आपलं किचन मधले डबे वगैरे ठेवण्यासाठी छान केलं. अगोदर बसायचं काम नाही, धुळं बसच काम नाही. आणि अगोदर कडापे टाकलेले होते. कडाप्याची पण गरज नव्हती, ते याच करून देणार होते, पण लक्षातच नाही आलं ते. यालाच आपण फक्त दरवाजे टाकून घेतले. आणि इकडे बघा आणि हे आपल्या छोट्या मसाल्याच्या बरण्या ठेवण्याकरता. याच्यामध्ये अजून रॅक लावायची बाकी. हे कप्पे इथं हे बघा दिसते तुम्हाला, ते येणार आहे इथं. आणि आता चला माझ्या रूम मध्ये बी चला. दाखवा खालची किती छान येतं. आता माझ्या व्हिडिओ मध्ये मी पहिल्यांदा दाखवते ना, पूर्ण काम झाल्यानंतर पण दाखवणार. हा बिफोर आफ्टर तेव्हा किचन सांगितलं होतं मला की भारी केलंय, पण एवढं
किचनचं छान घेतलं ना उभं ते लाल किचन पांढरं. बघा तुम्ही किती छान दिसतंय बघा. आता आई तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतो मी आता पूर्ण. बाकी आहे. बघा तरी अर्ध सामान लावायचं बाकी आहे बरं का ताई. याच्यामध्ये तरी व्यवस्थित कलर येत नाही असा. ते आता सध्या सामान लेवत पण पडलेलं असा आहे. भारी दिसतो. जीव घेण्यास थोडं इकडे या ना. वाव. छोटी छान अशी सोनूची रूम आहे बघा. तर त्याच्यासाठी वया पुस्तक ठेवायला आम्ही हा कप्पा करून घेतलेला आहे. आता कपाटच आहे ते एक छोटं. कपाट आहे छोटस समूचे आणि त्याचे पुढं घालून वया पुस्तक बसू शकता. आणि इकडे त्याचा स्टडी टेबल तर हा फोल्ड पण होतो, खाली पण जातो. सध्या आम्ही असं हे तेच करून आहे, ठेवलेलं fold आहे. करायचंय. हा तर त्याच्यावर सामान असल्यामुळे त्याची तुम्हाला फोल्ड करून दाखवू शकत नाही. आणि इकडं पलंग केलेला आहे छोटासा त्याचा. याच्यावर म्हणजे एक माणूस झोपू शकतं. हा, एक सोनूच नाही पण एखादं कोणी व्यक्ती नवीन. नवीन पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी पण ही रूम आहे. त्याला मस्त कूलर लावू नाहीतर मग एखादा फॅन लावून घेऊ याच्यामध्ये. तर चला आता वाड्यामध्ये. हा आहे सोनूच्या मम्मीचा बेसी. बेसी. दहा बेसी. या. इकडे बघा आमचं टॉयलेट बाथरूम. तर हे आंघोळीचं बाथरूम मधल्या वस्तू दाखवल्या ना कशा कशा लावलेल्या आपण. सांग ना. तर हे बघा इकडे कपडे ठेवायचे. याला फोल्ड पण होतं बरं का, असं बंद पण होतं करायचं असलं तर. काम झालं की हा आणि इकडं नळ वगैरे छोटं शावर आहे ते सुधवायचं. हे वरती मोठं शावर पण लावलेलं आहे. तिकडे आपलं गिझर. तर अशी हे समूसाठी लावलेलं बरं असं सांगा त्यांना. तिने छोट्या जमासाठी लावलेले आहे. कारण की तिला एवढं लहानपणी वरतून आंघोळ करता येणार नाही. आम्ही सगळे उभ्यान करू पण मग ती छोटी राहील तर तिला हे छोटंसं शावर आहे ना समू. म्हणजे ते घाबरणार नाही पाणी पडलं तरी. हा आणि समूसाठी पण दाखवा बरं ते. हे सगळ्यासाठी मोठं बाथरूम म्हणजे मोठं टॉयलेट आहे आणि समूसाठी केलेलं आहे छोटं टॉयलेट. हा आणि परत ती बोलली नाही पाहिजे त्याच्यामुळे दोन्ही पण याला आम्ही झाकण लावून घेतले. तुमच्या झाकण माझ्या झाकण. असे पण तसं मजाकचा विषय झाला. पण दुखासुखासाठी मागचं जे लावलेले आम्ही कारण की भविष्यामध्ये पाहिजे डबल त्याच्यामुळे दोन्ही पण लावून घेतले. आणि इकडे खाली बघा किती छान अशी वाड्यात त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन केलेलं आहे. छान अशी फरची लावलेली बघा. कॉम्बिनेशन तर खूप भारी दिसतंय त्यांचं. तर कसं वाटलं तुम्हाला सोनूच्या मम्मीचं घर कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट करून सांगा. हाय ना मटकती ती. त्यांची हिडच नाही झाल्या वाटतं फुगल्या. तर चला आता शिवला पहिले त्या आजीकडे घेऊन जायचं आणि त्यानंतर लगेच संभाजीनगरला जायचं आहे तैला आणि त्यांना घेऊन. का तर आपले उद्या शिवचे जावळं काढायचे, तिचा जावळाचा कार्यक्रम आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही किती छान रेडी झालो होतो. तर इकडे शिव बघा किती छान ड्रेस घातलेला आहे शिवनी पिंक कलरचा आणि मी घातली बघा आंबा कलरची साडी. तरी माझ्या मोठ्या काकूनी घेतलेली बघा शिवच्या जावळाला आणि लहान्या ताई मोठ्या ताई आम्ही सगळे छान असे रेडी झालेलो आहे. समू दीदी बघा किती छान दिसते तर. आणि त्यांना ना त्यांचा मॅचिंग बेल्ट आणला होता बघा त्यांच्या भावानी म्हणजे सोनूनी. काही उठून सगळ्यांनी ना तर लवकर आवरून घेतलं बघा आणि निवद पाणी वगैरे करून घेतला. त्यानंतर आम्ही निघालो होतो. तर इकडे बघा शिवच्या कशा मस्त चालू होत्या कारण की ना आम्हाला द्यायची होती बघा एका कस्टमरला औषध मुळ्याचं. तर ते घेण्याकरता तिथं कस्टमर येणार होतं त्यामुळे गाडी थोडीशी थांबवली होती. तर शिवला तेवढाच टाईम भेटला तिच्या पप्पासोबत गप्पा मारायला. तर ती माझ्याकडे येतच नव्हती. आज आम्ही सगळे कसे दिसतोय तर कमेंट करून नक्की सांगा. तर आलो बघा आम्ही जिथे आम्हाला जावळं काढायची होती शिवांशीचे तिथे. तर पहिले पूजापाती वगैरे सगळे करून घेतली, नैवेद्य ठेवून घेतला आणि इकडे आता शिवचे आपल्याला जावळं काढायचे. तर शिवची लहानी आत्या ओटीत झेलणारे बघा जावळं आणि शिवचा मामा बसलेला आहे बघा तिथे. आणि रात्री आम्ही डबल एक निर्णय केला की तिथे ना समूदीदीचे पण जावळं काढून घ्यायचे. तर त्यांना पण त्याच आश्रय आणि शिवला पण त्याच आश्रय बघा. तर तुम्हाला समोर पण दाखवते समूदीदीचे जावळं काढलेले. तर तुम्ही समोर व्हिडिओ बघत राहा. शिवचे जावळं काढणं चालले तर तेव्हा शिव एवढी रडली ना खूप कारण की ऊन पण खूप झालं. तर आम्हाला ना तिथं पोचायलाच खूप उशीर झाला. तर सकाळी किती लवकर निघलं घरून तर तिथं जायला टाईमच झाला. त्यानंतर बघा इकडे समूदीदीचे काढणं चालली. आता समूदीदीचा मामा बसलेला आहे म्हणजे शिवचे पप्पा आणि साईडला ताई बघा आणि तिची आत्या म्हणजे माझी मम्मी ना तर समूदीदीची आत्या लागते. तर माझी मम्मी समूदीदीचे केस ओटीत झेलती बघा. आणि ह्या आहे ना तर जालन्याच्या इमन बावडीच्या आश्रय बघा लोखंडी फुलाजवळ आहे बघा या.
तर या दोघींना एकच असल्यामुळे ना तर दोघींच्या एका ठिकाणीच ठेवलं. आणि शिवला आहे ना तर 2 आसरा होत्या, एक इथलच्या होत्या आणि एक माझ्या माहेरच्या होत्या. तर तिथे तिला आहे ना तर तिथे 5 केस द्यायचे आणि बाकीची फुलजावळं तिला इथे द्यायची होते. तर इकडे बघा शिव किती छान दर्शन घेते देवाचं. त्यानंतर आम्ही छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून त्यानंतर 2-3 फोटो वगैरे काढले आणि समोर तुम्हाला दाखवते आता. तर बघा माझ्या मम्मीनी सगळ्याला ओवाळणी वगैरे घातली, सगळ्यांनी घातली, ताईंनी पण घातली. ही तर माझी मावशी बघा. तर ती आहे ना तर ती शिवचे जावळं वगैरे बांधून ठेवत होते, बांधून ठेवावं लागतं ना, तर ती बांधून ठेवत होती तिथे जावळं. त्यानंतर समोदीचे पण जावळं बांधून ठेवले. त्यानंतर सगळ्यांनी इथे बघा तुम्हाला दाखवतीच आहे ओवाळणी वगैरे घातली आणि वारीक मामाला पैसे दिले. इथून आता आम्हाला जायचं आहे बघा माझ्या माहेरी वखरीला. तिथे पण शिवचे जावळं द्यायचे, म्हणजे 5 केस द्यायचे बघा. तिथं पण त्यांच्या आसराची पूजापाती वगैरे करायची आहे. आणि त्यानंतर संभाजीनगरला जायचं. संभाजीनगरला लगेच सवासणीचा कार्यक्रम आहे बघा, कारण आईने घरी सगळा स्वयंपाक करून ठेवलेला आहे. आई आणि मम्मी म्हणे की बाळाला जावळं असले ना तर जास्तच बाळ चिडचिड करतं, त्यामुळे ना शिवचे लवकरात लवकर जावळं काढायचा निर्णय घेतला आणि लवकर जावळं काढून घेतले बघा, कारण की तिची दिवसेंदिवस तब्येत खूप खराब व्हायला लागली होती. आणि आजपासून आपले नित्यनेम ब्लॉग टाकत जाईल मी. तर चांगला रिस्पॉन्स द्या आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.